गॅसवर आपण कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल ओतूया. खूप नाही ओतायचं, अगदी थोडंसं ओतायचं. तेलामध्ये जिरं टाकून घेते. त्यामध्ये टाकूया लसूण. लसूण इथं मी ठेचून घेतलाय. लसूण आपला थोडासा गुलाबी झालाय. त्यामध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्यात. इथे मी कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट टाका, आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत असाल तर मिरची टाकू नका. भेंडीच्या घासाबरोबर आल्या ना की तळल्यानंतर त्या खूप चवीला छान लागतात. कच्च्या राहिल्या ना मग ती चव वेगळी लागते. त्यामध्ये कापलेली भेंडी मिक्स करून घेऊ. गॅस मिडियम ठेवलाय मी. छान परतून घ्यायची भेंडी. त्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ अंदाजाने टाका. आणि पालेभाज्यांना मीठ थोडंसं कमी लागतं. जास्त टाकलं खारट झालं तर चांगलं नाही लागतं चवीला. एकदा छान परतून घेऊया. यावर झाकण नाही ठेवायचं आपल्याला. भेंडी अशीच परतून शिजवून घ्यायची. वरून झाकण ठेवलं ना की भेंडीचा कलर बदलतो. लहान मुलांना काय खायला द्यायचं आपल्याला प्रश्न पडतो. अशी भेंडीची भाजी दिली तर नक्की ते खातील. कांदा, टोमॅटो किंवा कुठचा मसाला काहीच लागत नाही या भाजीला. तुम्हाला मसाल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा ही भाजी नक्की करून बघा, आणि कशी आली मला कमेंटमध्ये सांगा. अगदी हिरवीगार होते, दिसायला पण छान दिसते, चवीला पण छान लागते. भाजी शिजली का आपण बघू. भाजी शिजली आपली. त्यामध्ये टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर तुम्हाला टाकायची तर टाका, नाही टाकली तरी चालेल. मला आवडते म्हणून मी कोथिंबीर टाकते वरती. चव थोडीशी वेगळी लागते कोथिंबीरीनं. माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथं भेंडीची भाजी आपली तयार. सगळ्यात सोपी भेंडीची भाजी. गॅस बंद करूया.